कारण इथंच फक्त तुम्हाला शाश्वत नोकरी मिळू शकते आणि मागितल्याशिवाय काही मिळत नाही. हाच फक्त शिक्षक भरतीचा इतिहास आहे. आणि म्हणूनच इथं प्रत्येक गोष्ट मागावं लागते, प्रत्येक गोष्ट निदर्शनास आणावं लागते आणि आपण ती आणून देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही करा एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे. नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीद्वारे सध्याचं आपल्याला सर्व माहीतच आहे, पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू होत आहे, परंतु संच मान्यतेचा GR रद्द झालेला नाहीये. सरकार 2024-25 15/2024-25च्या GR नुसारच संच मान्यता करण्यावर ठाम आहे. आणि या परिस्थितीमध्ये आपलं स्वतःचं दायित्व काय आहे? कमी मार्क्स वालेला आहेत ते कधीच लागणार नाहीयेत असं म्हणत नाही मी, परंतु ते लागू कधी शकतात त्याच्यावरती काय करायला हवं याच्यावरती आपला विचार व्हायला हवा. संच मान्यतेचा निकाल लवकर येण्यासाठी प्रयत्न करायला हवा. रिक्त अपात्र गैरहजर राऊंड ज्यांच्या हक्काच्या जागा आहेत, माजी सैनिक राऊंड त्यांना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करायला हवा. परंतु होतंय मात्र सर्व उलटच. ज्याला गरज आहे तो कुठेच तुम्हाला दिसणार नाही. जो टॉप आहे ना तो कुठेच तुम्हाला ना कुठल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसणार आहे, कुठेच तुम्हाला दिसणार नाही. आणि तो जो कुठेच दिसणार नाही ना, म्हणजे ज्याला असं थोडीफार आशा आहे, तो मात्र लढतो, तो म्हणजे आपल्यासोबत. शोकांतिका आहे मित्रांनो. राज्यात सर्वात जास्त या सरकार असेल, याच्या अगोदरचं सरकार होतं, जवळपास हेच सरकार होतं, राईट. त्यांच्याकडून सर्वात जास्त कुठली भरती केली असेल ना, तर ती म्हणजे शिक्षक भरती केली आहे. ती केवळ आणि केवळ तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे. आणि अशी जास्तीत जास्त पदांची भरती आताही आपल्याला करायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका सर्वेक्षणानुसार जर राज्यामध्ये 10 लाख शिक्षकांची पदं रिक्त आहेत आणि ती लवकर भरण्यासाठी केंद्राने सुद्धा राज्याला नोटीस दिला आहे, तर सरकारला 100% पदभरती भरल्याशिवाय पर्याय नाहीये. परंतु सध्या सरकारकडे पैसा नाहीये. आणि सध्या ज्या काही महापालिका आहेत त्यांनी तरी याच्यासाठी आपण तिथं फॉलोअप घेतला पाहिजे, कारण त्यांनी जागा द्यायला पाहिजे पोर्टलला जास्तीत जास्त. त्यांनी जर जागा दिल्या, बऱ्याचशा महापालिका आहेत त्या गडगंज आहेत, त्यांनी कंत्राटी पद्धतीने जवळपास 50 ते 70 हजार शिक्षक सध्या भरलेले आहेत. त्यांनी जर कायमस्वरूपी शिक्षक भरले तर मात्र हे संकट राज्यावर तर टळू शकतं. आणि जे D.Ed, B.Ed डिग्र्या ज्यांनी घेऊन ठेवलेत ना, म्हणजे सुशिक्षित बेरोजगार म्हणायला सुद्धा या शिक्षकांना लाज वाटते, कारण सरकारने मात्र यांचे धिंडवडे उडवले आहेत. फक्त तुम्ही शिक्षक आहात, व्हाईट कॉलर जॉब म्हणून तुम्ही काही करू शकत नाहीत म्हणून शिक्षक भरतीची वाट पाहू लागले. 2017च्या भरतीला 8-9 वर्ष गेली, 2022च्या भरतीला 3-4 वर्ष होत आली, 25ची भरती उजाडली, पण ती कधी होईल ते माहित नाही. म्हणूनच मित्रांनो, गरज आहे सर्वांपर्यंत पोहोचण्याची. आपण 2022 आणि 25च्या भरतीमधले जवळपास 2 ते 3 लाख उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आपल्याला या सरकारला जाब विचारायचा आहे. त्याचबरोबर ज्या महापालिका आहे तिथं फॉलोअप घ्यायचं आहे, तिथं पाठपुरावा करायचा आहे की जास्तीत जास्त जागा येण्यासाठी. आणि जर त्यांनी पोर्टलला जागा दिल्या 100% पदभरतीच्या फाईलसाठी, आपण मंत्रालयात शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करतोय. तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि तुम्ही सहकार्य करालच. याच अपेक्षेसह सर्वांनी एकत्र यायचंय, सर्वांना पोहोचवायचंय. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. शिक्षण सेवक शिक्षण रद्द करा, कालावधी कमी करा, हे तर खूप दूरचं आहे हो. सध्या फक्त ज्यांना भाकरी नाहीये त्यांच्या पदरात एक घास जाणं ही फक्त त्याच्यासाठी संघर्ष आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. वास्तवावरती तुम्ही काम करत नाही यात लक्षात घ्या. आज जे शिक्षक म्हणून लागले ते शिक्षण सेवक कमी करणं याच्यासाठी काम करतात आहे. अर्थातच त्यांची सुद्धा परिस्थिती खूप बिकट आहे, परंतु सरकार सध्या काही देण्याच्याच मानसिकतेमध्ये नाहीये. नुकतीच मंत्रालयामध्ये जेव्हा एक बैठक झाली त्याच्यामध्ये हेच होतं, भरती करायची आहे 100% शिक्षक भरती करायची आहे. 2दा म्हणली. त्याचं कारण असं आहे, परंतु ती फाईल का क्लिअर होत नाही त्याचं कारण असं आहे, सरकारच्या तिजोरीत पैसाच नाहीये, खडखडाट आहे. आणि त्याचं तुम्ही सध्या लाडक्या बहिणीमध्ये जी काही स्क्रुटिनिटी चालू आहे ते तर तुम्हाला माहितच आहे. तुमच्या कोणाच्या घरामध्ये जवळपास एकतरी लाडकी बहीण असेल, तिला जाऊन विचारा की सध्या काय परिस्थिती आहे. आज अकाउंटमध्ये आले, उद्या येतील की नाही कुणालाच माहित नाही. या परिस्थितीमध्ये मित्रांनो, प्लीज तुम्हा सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की जो प्रॉपर फॉलोअप आहे तो घेणं गरजेचं आहे. आज शिक्षक भरतीसाठी न्यायालयाने कितीही आदेश दिले ना,
तुम्ही या पद्धतीने करा, त्या पद्धतीने करा, तरी यांच्याकडे हजारो वकील आहेत, सरकारी वकील आहेत, त्यांना काही फरक पडत नाही, कारण त्यांना वरून आदेश यायला पाहिजेत. आणि याचसाठी मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगायचं, ज्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो एकच याच्यावरती पर्याय आहे. शिक्षक भरतीसाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सध्या आपल्या नशिबानं 2 उपमुख्यमंत्री आहेत आपल्याकडे, त्याच्यामधले एक तर आपले अर्थमंत्री आहेत, दादांना भेटायचंय, शिंदे साहेबांना सुद्धा भेटायचंय आणि फडणवीस साहेबांना तर अर्थातच भेटायला हवं. आणि आपले शिक्षण मंत्री आहेत ते केव्हा काम करतील, जेव्हा यांनी निर्णय दिल्यावरती हे काम करणार आहेत. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांना तर अल्टिमेटली भेटूच या, पण 2-4 भेटी घेऊन पोर्टलवरचं जी काही पूर्णता प्रोसेस आहे ना, ती एकदा त्याच्यावरचा आम्हाला एक रोड मॅप द्या. ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. टप्प्यामध्ये भरती झाली, टप्प्यामध्ये कार्यक्रम झाला तो विषय नाहीये, परंतु जोपर्यंत शिक्षक भरतीचा रोड मॅप म्हणजे एखादी परीक्षा झाली 2025 मध्ये, तर त्याच्यानुसार नियुक्ती किती कोणत्या साली होणार आहे याचा एक रोड मॅप काहीतरी हवं. तो घेऊन 100% पदभरती होणं तितकंच गरजेचं आहे. दिवसेंदिवस मात्र ही शक्यता कमी होताना दिसते, कारण सरकारकडे पैसा नाहीये, परंतु ज्याच्यावरती खर्च करणं गरजेचं आहे त्याच्यावरती सरकार खर्च करतंय. आज विद्यार्थी हा उद्याचा भविष्यातील एक सुजाण नागरिक आहे आणि त्याच्यासाठी हे होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं हे होईलच जर प्रत्येकाने प्रयत्न केले. आज प्रत्येकाच्या एरियामध्ये आमदार खासदार आहेतच. सध्या पूरग्रस्ती परिस्थिती आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा येऊ शकते. एवढं फक्त थोडंसं सेटल होऊ द्या आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पोरानं म्हणा, मराठी माणसांनी म्हणा किंवा कुणीही म्हणा, ज्याला शिक्षक व्हायचं एकच पर्याय आहे मित्रांनो, तो म्हणजे प्रॉपर आमदार खासदार यांच्याकडे फॉलोअप घेणं आणि 100% पदभरतीची फाईल कशी मंजूर होईल याच्यावरती काम करणं. उद्या संच मान्यता रद्द होईल, इन केस जर नाही रद्द झाली ना मित्रांनो, तर मात्र त्याच्यामध्ये अजून एक प्लस पॉइंट असा होतो, जेव्हा 100% पदभरतीची फाईल मान्य करून 100% पदभरतीस मान्यता मिळते, तेव्हा मात्र तो प्रश्न आपोआप सुटणार आहे. कमीत कमी 30,000 तर जागा भरायला हव्यात राव. जर 75,000 प्लस कंत्राटी शिक्षक भरले जातात, मग 30,000 जागा का भरल्या जात नाहीत? आणि हे कधी होऊ शकतं तुम्हाला सांगते. पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे याच्या संदर्भात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पुराव्यासह या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेली आहे, एकदा पाहून घ्या. त्याचबरोबर आता जी पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईपर्यंतचाच हा काल आहे, त्याच्यापर्यंतच आपल्याला लढायचंय. एकदा रजिस्ट्रेशन सुरू झालं, उमेदवार रजिस्ट्रेशन मध्ये अडकली जातात, मग तुम्ही कितीही बोंबललं तरी सुद्धा कोणी तुमच्या सोबत येणार नाही. आत्ताच तुम्ही 100% पदभरतीसाठी फाईलसाठी तुम्ही प्रयत्न करायला हवा. आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून केवळ तुमच्यासाठी ऑलरेडी तो पाठपुरावा सुरू केलेला आहे. त्याच्या संदर्भात मंत्रालयामध्ये लेटर देऊन आता परिपत्रक निघून आयुक्त कार्यालयातही गेलेला आहे. परंतु आयुक्त साहेबांना जेव्हा एक उमेदवार भेटला नुकताच, त्यांनी असं सांगितलं वरून जर निर्णय आला तर मात्र आम्ही करू. आणि म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ आहे, एक सतसत विवेक बुद्धी बघून या व्हिडिओकडे तुम्ही पाहायचं आहे. प्रामाणिक तुम्हाला काय वाटतं, याच्यातून आपल्याला कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहायचं आहे. आणि तुम्ही पाहाल आणि नक्कीच मला असं वाटतं जास्तीत जास्त शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करा. ज्या कोर्टाच्या बाजू आहेत त्याच्यासाठी मित्रांनो आम्ही वकिलांच्या पाठी लागलोय, त्याच्या संदर्भात संच मान्यतेसाठी आम्ही लढतोय. परंतु ते होता होता जर 100% पदभरतीची फाईल मंजूर झाली ना, तर दूध में शक्कर या घी में शक्कर, आपण घी में शक्कर बोलतात, असं होऊन जाईल. तो दुग्ध शर्करा योग असेल. आणि जर ती नाही झाली संच मान्यताला, जर वेळ झाला तोपर्यंत जर पोर्टल रजिस्ट्रेशन म्हणूनच त्यांना सुरू करायचे, जे काही GR आहे त्याच्यावरती त्यांना हे संच मान्यतेची पद दाखवायची आहेत. आणि त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला सध्या पत्रक सुद्धा मिळत आहेत. नवीन पदभरतीसाठी आहे ते सगळं, हा जो घाट चाललेला आहे त्याच्यामध्ये जिल्हा न्याय शिक्षक भरती बरेच विषय आहेत, नेहमी चॅनलवरती सांगत असते. परंतु आता मी तुम्हाला एकच सांगेल, शिक्षक भरतीचा फक्त कोणतीही संघटना असतो, तुम्ही असो, फक्त रोडमॅप मागा. कधी हा प्रवास आहे तो कधी संपणार आहे आणि कधी याला एक मूर्त स्वरूप येणार आहे, याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आम्ही प्रयत्न करतोय, परंतु तो कुठंतरी कमी पडतोय. फक्त 4 टाळकी दिसतात तुम्हाला, मग ते संघटनावाले असतील आमच्यासारखी किंवा 4 उमेदवार असतील ते फॉलोअप घेताना दिसतात. बाकीचे 2,10,000 उमेदवार गेले कुठं? ज्यांनी टेट 2025 दिली होती,
त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यांचा सर्वांचा जर सपोर्ट लागला तर मात्र आपण हे करू शकतो. जेवढे राज्यातले आमदार आहेत त्यांचे लेटर्स आपल्याला घ्यायचे आहेत. त्याच्या संदर्भातला ड्राफ्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लवकरच पाहायला मिळेल. आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला ते लेटर मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मित्रांनो. 100% पदभरतीसाठी आणि विथ वेटिंग लिस्ट पवित्र पोर्टलद्वारे टप्प्यामध्ये कार्यक्रम नको, एका टप्प्यामध्ये सुव्यवस्थित भरती, या सर्वांसाठी आपण प्रयत्न करतोय. कोणावरती अन्याय होणार नाही याची 100% नव्हे 200% दखल घेतली जात असताना फक्त तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि तुम्ही ती कराल हीच फक्त अपेक्षा आहे. कारण